या वर्षाची सुरुवात तारीख 1 जानेवारी 2025. देशात 1 किलो चांदीचा दर 90,000 रुपयांच्या आसपास होता. त्यावेळी जर तुम्ही 1 किलो चांदी खरेदी केली असती तर आज तुम्हाला 1 लाख रुपयांचा फायदा झाला असता. कारण सध्या 1 किलो चांदीचा दर आहे 1,90,000 रुपयांच्या आसपास. तर काही ठिकाणी हा दर पोहोचलाय 1,97,000च्या पुढे. थोडक्यात फक्त 10 महिन्यात देशात चांदीचा दर दुपटीहून अधिक वाढलाय. बऱ्याच अंदाजानुसार चांदीचा रेट वर्षाच्या शेवटपर्यंत आणखीन तेजीनं वाढणार आहे. काहींनी तर चांदी 7 लाख रुपयांना क्रॉस करणार असा अंदाजही वर्तवलाय. गेल्या काही काळापासून देशात फक्त सोनंच नाही तर चांदीच्या किमतीमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. मुख्य म्हणजे भारतातच नाही तर जगभरात हा ट्रेंड पाहायला मिळतोय. जागतिक मार्केटमध्ये सध्या चांदीचा रेट ऑल टाइम हाय आहे. पण हे सगळं नेमकं का घडतंय? जगभरात चांदीचा रेट एवढ्या वेगानं का वाढतोय? तो आणखी किती वाढणार? भारतात चांदी खरंच 7 लाख रुपयांना क्रॉस करणार का? सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी चांदीच्या वाढत्या दरांबाबत माहिती घेऊ. शुक्रवारी 10 ऑक्टोबरला मार्केट बंद झालं. त्यावेळी चांदीचा रेट 1,71,000 रुपये किलो एवढा होता. सोमवारी मार्केट उघडलं आणि चांदीचा दर 7 ते 8 हजारानं वाढून 1,79,000 रुपयांपर्यंत गेला. मंगळवारी या दरात आणखी 5 ते 6 हजार रुपयांची वाढ झाली. 14 ऑक्टोबरला राजधानी दिल्लीत 1 किलो चांदीचा रेट 1,85,000 रुपये एवढा होता. मुंबई, कोलकाता, बँगलोर सारख्या शहरांमध्ये सुद्धा चांदीचा हाच रेट होता. पण चेन्नई आणि हैदराबादमध्ये 1 किलो चांदीच्या दरानं 1,97,000 रुपयांचा आकडा गाठला. सध्या चांदीचे दर ज्या वेगानं वाढतायत ते पाहता चांदी लवकरच इतिहासात पहिल्यांदा 2 लाख रुपयांचा आकडा पार करणार असल्याचं बोललं जात आहे. गुड रिटर्न्सच्या अंदाजानुसार या वर्षाच्या शेवटपर्यंत 1 किलो चांदीचा रेट 2,20,000 रुपयांपर्यंत जाणार आहे. बरं, फक्त भारतातच नाही तर जगभरात चांदीच्या दराची हीच स्थिती आहे. 14 ऑक्टोबरला लंडनच्या मार्केटमध्ये चांदीचा रेट प्रति औंस $52च्या पार गेला. 1980 नंतरचा हा सर्वाधिक दर आहे. अनेकांच्या मते पुढच्या वर्षापर्यंत हा रेट $65पर्यंत जाणार आहे. रॉबर्ट कियोसाकी हे रिच डॅड पुअर डॅड या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक आणि प्रसिद्ध इन्व्हेस्टर आहेत. त्यांनी चांदीच्या दरांबद्दल एक खतरनाक अंदाज वर्तवलाय. कियोसाकी यांनी दावा केलाय की इथून पुढे चांदीच्या किमती 400% वाढू शकतात. कियोसाकी यांनी त्यांच्या एका पुस्तकाचा संदर्भ देत म्हटलं की मी माझ्या पुस्तकात जगाच्या इतिहासातला सर्वात मोठा मार्केट क्रॅश होणार असल्याची भविष्यवाणी केली होती. हा क्रॅश यावर्षी होईल असा दावा त्यांनी केलाय. जर त्यांच्या दाव्यानुसार भारतात चांदीच्या किमती वाढल्या तर चांदीचा रेट 7 लाख रुपयांच्याही पुढे जाऊ शकतो असं बोललं जात आहे. पण चांदीचे दर एवढ्या वेगाने का वाढतायत? यामागची कारणं नेमकी काय आहेत ते सांगतो. चांदीचे रेट एवढ्या वेगानं वाढतायत याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे जगभरात चांदीची वाढत असलेली डिमांड. सोन्याप्रमाणे चांदी हा केवळ एक मौल्यवान धातू नाही तर त्याला इंडस्ट्रीयल मेटल म्हणजेच औद्योगिक धातू असंही म्हटलं जातं.